काय म्हणतात, भूताचं पडल शैतान मागे लागल बाबा, डीपीचं नाव असं ठेवलं तर. शिक्षण कितना हुआ? नहीं गई मैं स्कूल. बरल बरल. हाय दीदी, आप कैसे हो? मैं अच्छी हूँ सोपन भाई, आप कैसे हो? खाना खा लिया? बरं दिवस झाले आले नाही. हो, लाईव्ह आली नाही. बच्चे कितने हैं? क्यों भाई, आपको उसको क्या संभालना है क्या? झोपलो यार. गुलाबी ड्रेस दिसतो छान. थँक्यू महेश. पति क्या करते? जॉब. तेरे को क्या करना है संतोष? मराठीत बोल ना, मराठी येतं ना, तू कांबळे आहे. बाकी बरं आहे ना ताई? हो बरं आहे दादा. आता थोडंसं कान दुखत होतं, आता खोललंय कान. कानामध्ये इन्फेक्शन झालेलं माझं, म्हणून मी लाईव्ह वगैरे घेतली नाही. आता थोडंसं बरं वाटतंय म्हणून म्हटलं, लई दिवस झाले लाईव्ह नाही घेतलेली, म्हणून आली. लाइव के क्या फायदे हैं? तेरे जैसे सर फिरे आते हैं ना लाइव में. दीदी नवरात्रि में आप तेज लक्ष्मी जैसी दिख रही हो. हाँ के सोपान भाई, थँक्यू सो मच. काय त्रास होत होता का? नाही दादा, दुखत होतं, कान दुखत होतं. आणि गर्मीने मध्ये फोड आलेला, आणि मग ते फोड आल्यामुळं मला ते ऐकू येत नव्हतं, असं झालेलं. मग हॉस्पिटलला गेलं. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर बोलले इन्फेक्शन झालं आहे, आणि मग टॅबलेट वगैरे दिलं, आणि काय ड्रॉप वगैरे दिलंय, घालते ते. 2 महिने काळजी घ्या बोललंय. जास्त लोड पडू देऊ नका, कान ओलं होऊ देऊ नका, असं बोललंय. आंघोळ करताना पण पाणी जाऊ देऊ नका कानामध्ये, कानामध्ये रुई वगैरे घाला, असं बोललं. कारण ओलं जर झालं तर इन्फेक्शन वाढेल बोललं. संतोष तुझ्या आईचा. जाऊ दे दादू. आता बरं वाटतं का? हो, आता बरं आहे, म्हणून तर लाईव्ह आली आज. लई दिवस झालेलं ना, म्हटलं बोलू थोडा वेळ. मलाच आठवत नाही मी कधी भेटलं होतं लाईव्ह. अर्धा तासच घेणार आहे, उद्या घेईन थोडा वेळ, जास्त वेळ नाही घेणार. आता येत आहे काय? येते थोडं थोडं थोडस, म्हणजे जोरात बोलल्यानंतर यायला लागले. जर कमी हळू बोललं तर ऐकू यायला गेलं, डबल सांगावं लागायला. नाही ना, बरं दिसत होते. झोप आता. मला झोप आल्यानंतर मी झोपल की तू जाऊन झोप. काय झालं, तब्येत बरी नाही का? कदम भाऊ, कानाला इन्फेक्शन झाला होता. थांब दीदू. ओके दादू. भाभी आप बढ़िया भैया वो देते नहीं हो क्या रात? तेरे माँ को जाके दे पूछा पहले जाके, सर मत था मेरा. आराम करो करे जरा. हो दादा. पियांश हाय. मी नाचत आहे. दांडिया खेळतो काय? जा जा खेळ. दांडिया खेळ, गरबा खेळ. वहिनीला पण घेऊन जा सोबत. म्हणजे एका कानाने भैरी. तसंच काहीतरी झालंय. कानटोळी आणखीन बसूनच आहे, म्हणजे खोललेलं नाही आणखीन. कुठे राहता तुम्ही? संजय भाऊ, मी कोल्हापूर. लाईक करा, पटापटा लाईक करा.